नमस्कार, मी बसेश्वर आखाडे. माझी शाळा माझे कार्यालय या युट्यूब चॅनलवर मित्रांनो सगळ्यांचं स्वागत. अतिशय महत्वाची अपडेट आहे की जी विद्यार्थी, मुख्याध्यापक, लिपिक, शिक्षक या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि ही अपडेट आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाकडून. आणि हे आहे सर दिनांक 25/3/2026 चे पत्र आहे. ही अपडेट आपण जाणून घेऊया. आज भाग्यवान मी स्वतःला समजतो की माझे प्राचार्य या पत्राचं विश्लेषण करण्यासोबत माझ्यासोबत आदरणीय श्री खोरकेडे सर प्राचार्य आहेत. सोबतच कोणती संघटना सर आपली? शिक्षक भारती सर. शिक्षक भारतीचे बुलढाणा जिल्ह्याचे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि अतिशय ऍक्टिव्ह पर्सन आहे की सरांच्या हाताखाली मला खूप काही शिकायला मिळते, जेणेकरून हे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. तर बघूया आता या सविस्तर 25/3/26 पत्राच्या अनुषंगाने सरशी आपण या ठिकाणी चर्चा करूया. सर, या पत्राचा विषय असा आहे की ही जी 10वी-12वीची बोर्ड सर्टिफिकेट असणार आहे किंवा गुणपत्रिका आहे ही आता एकत्रित या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे एकाच मार्च 2026 पासून या गोष्टी होणार आहेत. तर याच्यामुळे कोणता फायदा होतो असं तुम्हाला वाटतं? याच्यामध्ये फायदा असा होतो की आता पूर्वी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका वेगवेगळ्या मिळायच्या, आता त्या एकत्र मिळणार. त्याच्यामुळे अनेक पालकांना, विद्यार्थ्यांना जेव्हा ते शाळेमध्ये यायचे त्यावेळेला गुणपत्रक आहे ते त्यांना आपण तात्काळ द्यायचं, पण प्रमाणपत्राला वेळ लागायचा. बरोबर. आणि प्रमाणपत्रावर मग एखाद्या वेळेला आम्ही प्राचार्य बाहेरगावला असतो, हजर नसतो, त्यावेळेला मग त्याच्यावर सही राहून जाते. आता काय होईल की या शासन आदेशाप्रमाणे, या परिपत्रकाप्रमाणे त्यांना एकाच वेळेला ते दोन्ही गोष्टी देता येतील. नक्कीच. म्हणजे एकाच वेळी दोन्ही गोष्टी मिळाल्यानं पालकांच्या येरझारा सुद्धा या ठिकाणी कमी होणार आहेत. आणखी काही अपडेट आहे सर या विषयानं की आता या हे जे बोर्ड प्रमाणपत्र मिळणार आहे आपल्याला, याच्यामध्ये नावामध्ये विद्यार्थ्याची जी नावाची मांडणी होती त्यामध्ये बदल झालेला आहे, त्याबद्दल थोडं सांगा. आता अतिशय चांगला निर्णय घेतला. पूर्वी याच्यामध्ये थोडा बदल होता. आता याच्यामध्ये त्यांनी स्वतः सुरुवातीला विद्यार्थ्याचं नाव, नंतर पालकाचं नाव आणि नंतर आडनाव असा क्रम त्यांनी ठेवलेला आहे. अच्छा. म्हणजे सिक्वेन्स जो आहे विद्यार्थ्याच्या नावाचा, जो आधी पहिले आडनाव असायचं, मग विद्यार्थ्याचं नाव, मग वडिलांचं नाव, हा सिक्वेन्स त्यांनी या ठिकाणी बदलला. म्हणजे वाचायला सुटसुटीत. कारण काय होतं सर, आपण जनरली आपलं नाव काय घेतो, आपण बसवेश्वर सिद्धेश्वर आखाडे, पण गुणपत्रिकेवर असायचं आखाडे बसवेश्वर सिद्धेश्वर. कन्फ्युजन व्हायचं, म्हणजे कन्फ्युजन दुरुस्त होण्यास सुद्धा मदत या ठिकाणी लागणार. सर, आणखी एक या पत्रामध्ये दिलेलं आहे त्यांनी, मित्रांनो पत्र माझ्या समोर आहे कॉम्प्युटर स्क्रीनवर या ठिकाणी, की यामध्ये आता त्या प्रमाणपत्रावर विद्यार्थ्याचा बोर्ड आपला स्वतःचा फोटो येणार आहे. मग आता आपण तर फोटो अपलोड केलेले आहेत, बरोबर आहे, आणि प्रीलिस्ट मध्ये सुद्धा व्हेरीफाय झालेले आहे. पण समजा एखाद्याचा जर फोटो चुकीचा असेल, हे नंतर लक्षात आलं असेल, तर अशा वेळेस या ठिकाणी काय करता येईल? आता खरं म्हणजे आपण आपल्या लेवलला हे फोटो दुरुस्त केलेले आहेत, पण आता याच्यामध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याचा फोटो दुरुस्त नसेल तर त्यावेळेला एक लिंक दिलेली आहे, त्या लिंक मध्ये जाऊन आपल्याला तो फोटो करेक्शन करता येईल. म्हणजे बोर्डाच्या वेबसाईटला ही लिंक आहे, त्यावर नक्कीच जर आपली कोणाची जर चूक झालेली असेल, असं जर तुमच्या निदर्शनास आलं असेल, तर नक्कीच तो फोटो सुद्धा विद्यार्थ्याचा तुम्ही अपडेट करू शकता. सर, आता हे झालं करंटच्या बाबतीत. मागील जी विद्यार्थी असणार आहेत आता, ज्यांच्या दुरुस्ती येणार आहेत नावात वगैरे या गोष्टी, तर त्याच्या बाबतीत काय करता येईल? मग आता याच्यामध्ये नावात जर दुरुस्ती असेल तर मग त्याचं नावात असेल, म्हणजे पूर्ण प्रस्ताव तयार करावा लागेल. प्रस्ताव करून, किंवा एखाद्या वेळेला त्याच्या नावात असेल किंवा एखाद्या वेळेला त्याच्या जन्मतारखेत बदल असेल, तोही आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे प्रस्तावाच्या माध्यमातून आपल्याला या गोष्टी करता येतील. अतिशय महत्वाची अपडेट आहे ही. तुम्ही काय करा सर, ही गोष्ट प्रत्येक पालकापर्यंत पोहोचली पाहिजे. शिक्षक आणि लिपिक, मुख्याध्यापक विशेष करून महत्वाचे आहेत. सगळ्या शाळांनी हा व्हिडिओ पहा, ज्यांनी पाहिला त्यांनी शेअर करायला विसरू नका. आणखी काय म्हणायचं? आणखी सर याच्यामध्ये एक होईल की या गोष्टीमुळे अतिशय चांगला निर्णय मी बुलढाणा जिल्हा शिक्षक भारतीचा जिल्हाध्यक्ष नात्यानं त्यांचं अभिनंदनच करेल, स्वागत करेल या निर्णयाचं, की यामुळे काय होईल की विद्यार्थी, पालक आणि प्रशासन यांचा वेळ वाचेल आणि पुढच्या चुका होणार नाही. बरोबर आहे. तर ही होती मित्रांनो अपडेट बोर्डाकडून आलेली. नक्कीच याच पद्धतीचे व्हिडिओ मी माझी शाळा माझे कार्यालय आपल्या युट्यूब चॅनलवर देत असतो. आज सरांचा योग आला. नक्कीच असे तज्ञ मार्गदर्शक सुद्धा आपल्यासोबत बरेचदा व्हिडिओमध्ये या ठिकाणी असतात. नक्की व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या अडचणी तुम्ही विचारू शकता आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.